मराठी जन एकत्र आलं होतं ते त्यांच्या मराठीच्या एकंदर अस्तित्वासाठी, मराठीच्या संस्कृतीसाठी हा काही राजकीय अजेंडा नव्हता किंवा इथे काही राजकीय घोषणा नव्हत्या। त्यामुळे दुसऱ्या प्रदेशांमध्ये बसून त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं वर्तन करणं किंवा अशा तऱ्हेच्या घोषणा करणं हे निश्चितच एका सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला शोभादायी आहे। आमच्याकडे आमच्या पैशांवरती तुम्ही हे जगता अशा पद्धतीची एक भाषा जी आहे ती त्यांच्याकडनं वापरण्यात येते। याकडे कसं बाहेर आले कोणाच्या पक्षावरती जगतात ते त्यांनी त्यांच्या लोकांना इकडे विचारावं, इकडच्या लोकांना, आणि मग अशा तऱ्हेची वक्तव्य करावीत। परंतु तुमच्याकडे कोणती खाण आहे का तुम्ही आमच्या पैशांवरती जगतायत आणि अशी जबरदस्ती जी आहे ती उर्दू भाषिकांवरती सुद्धा करावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे। बघा, अशा तऱ्हेची बेताल वक्तव्य करून आपण आपल्याच लोकांना अडचणीत आणतोय याचा त्यांनी विचार केला पाहिजे। इथे त्यांची जी लोक राहत आहेत, इथे त्यांची लोक वर्षानुवर्ष कामधंदा करतायत, त्या सगळ्यांची त्यांनी अडचण निर्माण करायची का, हा त्याच्या मागचा उद्देश असेल तर ते करत असलेली वक्तव्य अतिशय गैर आहेत आणि त्याचा मला निषेध करायचा। मराठी माणसांनी महाराष्ट्राबाहेर जर आले तर आपटून मारू अशा प्रकारचं यापूर्वी बोललं गेलं, आताही बोलतायत, त्याच्यापूर्वी बोलतायत। बोलणं आणि करणं याच्यात फरक आहे। असे किती आले आणि गेले। परंतु आपल्या घरात कुत्रा सुद्धा वाघ असतो अशा पद्धतीची एक टीका त्यांच्याकडनं केली जाते। नाही ना, बघा, ते त्यांच्या तिकडच्या प्रदेशात बसून त्यांनी टीका केलेली आहे, त्या टीकेला काय अर्थ नाही आहे। एका कुठेतरी राजकीय उद्देशाने त्यांनी की लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जावं ह्या कदाचित उद्देशाने त्यांनी ते बोललेलं असावेत। अशा वक्तव्याला महाराष्ट्रीय जनतेने जास्त भाव देऊ नये। नावाचा एक अभिनेता, भोजपुरी अभिनेता आहे, माजी खासदार राहिला आहे, तो पण बोलतोय की कुठं महाराष्ट्र मी इथे येऊन दाखवतो, मी चॅलेंज देतो, तुम्ही मला अडवून दाखवा, मराठी मी बोलणार नाही। असं बोलणारे खूप आहे, खूप निघालेले आहेत, बरोबर आहे। अशा तऱ्हेचे आव्हान देऊन स्वतःचा कुठेतरी या ठिकाणी स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा किंवा स्वतःकडे इतरांचं लक्ष वेधण्याचा त्यांचा हा बालिश प्रयत्न आहे। अजून त्यांना याच्यातल्या खूप गोष्टी कळायच्या आहेत। त्यांनी फक्त एकच लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केंद्रात बसलेल्या सत्ताधारी पक्षाचे एक सदस्य आहोत, आपण या राज्यात बसलेल्या सत्ताधारी पक्षाचे एक सदस्य आहोत, किंबहुना उत्तर प्रदेशामध्ये पण तिथे त्यांचा पक्ष जबाबदार आहे याची त्यांनी जाण ठेवली पाहिजे। तर या दरम्यान आपण बघितलं जे निशिकांत दुबे यांनी विधान केलेलं आहे त्याची निंदा जी आहे ती सध्या केली जाते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर निशिकांत दुबे यांनी मराठी विरोधात वक्तव्य केलेलं आहे जे की वादग्रस्त निश्चितच आहे। मराठी लोक आमच्या पैशांवरती जगतात, तुम्ही किती टॅक्स भरतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मात्र ते इतक्यावरच थांबलेले नाही आहे, तर त्यांनी या दरम्यान तुम्ही फक्त हिंदी भाषिकांनाच का मारता हा सवाल उपस्थित केला आणि शिवाय तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पडा तेव्हा तुम्हाला आम्ही आपटून मारू, खेचून मारू असं विधान त्यांनी केलेलं आहे। आणि तुमच्यात जर हिंमत असेल तर हिंदी भाषिकांना मारलं सोडून तुम्ही उर्दू भाषिकांनाही मारून दाखवा असं थेट आव्हान त्यांनी दिलेलं आहे। एकंदरीत सध्या आपण बघितलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा साजरा केलाय आणि त्यानंतर आता निशिकांत दुबे यांचं हे विधान जे आहे ते समोर आलंय। देखिए क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा। आप किसकी रोटी खा रहे हो? वहां टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास, माइंस हमारे पास है, आप जो है लाटसाही कर रहे हो और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो। और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो। और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।